विजय थलापती यांच्याकडे एवढा पैसा आहे, सगळा ऐशोआरामाची जिंदगी सोडून ते राजनीतीमध्ये का आले? हे तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे का नाही? आता तोच प्रश्न मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. त्यांचं एक स्वप्न होतं की सर्वसामान्य लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे, म्हणून त्यांनी 2 फेब्रुवारी 2024ला एक स्वतःचा पक्ष उभा केला आणि त्यांनी अगोदर पण एवढे कामं केले होते सर्वसामान्य लोकांसाठी. ते कामं कोणती माहिती आहेत का? 10वी ते 12वी विद्यार्थ्यांना म्हणजे जास्त टक्केवारी घेणाऱ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती दिली, म्हणजे तिथून पुढचा पूर्ण खर्च त्यांनी घेतला. दुसरा मुद्दा म्हणजे असा की आता आपल्या भारतामध्ये असे बरेच लोक आहेत की त्यांना संध्याकाळचं जेवण आणि सकाळचं जेवण भेटत नाही, म्हणून त्यांनी अशा काही शाखा उभ्या केल्या की त्यांना फ्री जेवण भेटावं म्हणून, आणि ते मोफत जेवण वाटप करतात. आणि तिसरा मुद्दा म्हणजे असा की कुठल्याही लोकांना आर्थिक मदत करण्याचं काम पडलं तर ते सगळ्यात समोर असतात. एवढे त्यांनी कामं केलेत. आता ते निवडून आले आणि आता तमिळनाडूचे मुख्यमंत्रीसुद्धा झालेत. पण काही जणांचं म्हणणं असं आलं की ते एक स्टार आहेत, म्हणून त्यांची फॅन फॉलोइंग आहे, म्हणून ते निवडून आले. पण तसं काहीच नाही. त्यांनी ते स्टार आणि त्यांचं ते व्यक्तिमत्व हे त्यांनी काहीच वापरलं नाही. त्यांचे लोकांनी कामं बघितली, त्यांनी एवढे कामं केले, म्हणजे त्यांनी या पॉलिटिशियनमध्ये यायच्या अगोदरच एवढे कामं करून ठेवले होते की त्या लोकांना विश्वास झाला की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि हा माणूस आपल्यासाठीच लढणार आहे आणि आपल्यातलाच एक माणूस आहे, म्हणून लोकांनी त्यांना सपोर्ट केला आहे आणि आज ते तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहात. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विजय थलापती जर खरंच तुम्ही जर मनापासून जर सपोर्ट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.